सन्माननीय बेडीशेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे महेशजी भिंगारकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात। दोनही मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतो। त्यांना विनंती आहे एमबी फिटनेस चे प्रोप्रायटर महेशजी भिंगारकर तर वेचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच बेडीशेठ यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत। आणि या एमबी फिटनेसचे प्रोप्रायटर महेशजी भिंगारकर दोनही मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतो, सुस्वागतम। त्याचप्रमाणे वाघेश्वर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतनजी सुरते साहेब त्या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत। आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। नवीन पनवेल प्रीमियर लीग या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। चालू कर, थोड्या वेळात ट्रॅक आणायला लाव, चालू कर चल। या शेट तो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, सिद्धेश दळवी आणि विनय ठाकूर। चला मॅच चालू झाली नाही ना, तर पेनल्टी लागेल बॉलिंग टीम। सर्वांना 9चा टायमिंग दिला होता, काय खेळाडू झोपेत असतील, अजूनही उठले नसतील, त्याचा फटका टीमला बसेल। ही कॅप्टनची जबाबदारी आहे, त्यांना सकाळी अलार्म लावून उठल्यापासून त्यांना ग्राउंड पर्यंत आणेपर्यंत। बोलो एक महिना आधी फ्लॅट घ्यायचा भाड्याने, इथं आपण फ्लॅट घेतला असतो तर भाड्याने घेतला तर 2-3 महिन्याचं भाडे भरला असता। पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते सचिन मोरे। पहिला बॉल, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, यावेळेस मात्र अँगल बनवून टाकला होता, टप्पा पडला, बाहेर निघतोय आणि 13 चेंडूवर मात्र सुरुवात झाली। नवीन पनवेल प्रीमियर लीग मधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। सानवी आणि धनवी 11 स्वीप करायचं होतं, आणखीन एक चांगला लेग ब्रेक पाहायला मिळेल। डॉट बॉल आणि ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे। सचिन मोरे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील, एक चांगला ऑलराऊंडर। आउटसाइड ऑफ स्टंप, इकडे मात्र लेफ्ट केला होता, पंचांची कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये। आणि त्याच वेळी आणखीन एक डॉट बॉल येत असताना दीर्घाव चेंडूची सांगता सलग अरे इथे 2 ओव्हर तरी होऊन जायचं। आयला डाय मारली।
पाच बॉलर आहेत का चार? पाच बॉलर आहेत का? धाव फलकावर 6 धावा पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ स्टोन फुल लेंथ होता. इकडे मात्र चांगला चेंडू निवड केलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज गणेश सोनावणे. पहिल्या षटकामध्ये सचिन मोरेनं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. एक चांगलं षटक शेवटच्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला होता. सोनावणे तयार. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांत करता हा येतो षटकार. सिद्धेश जळवीच्या बॅटमधून मात्र हा षटकार येत असताना आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 12 थोडा शॉर्ट होता. हाफ ट्रॅकर होता गणेश सोनावणेचा हा चेंडू आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र सहज पूल करणं सोपं गेलं होतं. आणखीन एक हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे निघालाय. रन्स मिळतील तिकडे. पुन्हा एकदा षटकारानंतर मात्र हा चौकार. गुड शॉट फ्रॉम सिद्धेश. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज, परंतु आता मात्र थोडासा आक्रमक झाला कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या सचिन मोरेच्या आणि त्याचमुळे दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र थोडंसं आक्रमण केलं जाते आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावर. 16 ऑन अ बोर्ड. गणेश सोनावणे त्याच्यावर थोडासा हल्लाबोल पाहायला मिळतोय. राऊंड स्टंप्स नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते. अपील फेटाळून लावले. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 16 ऑन अ बोर्ड. सिद्धेश दैवी आणि विनय ठाकूर अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती मोरिया 11 टीम कडून. राऊंड स्टंप्स हा चेंडू इथून मात्र टप्पा पडला. थोडा खाली सुद्धा राहिला. बाहेर राहिला कसा स्विंग होत असताना आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर मात्र चांगले कमबॅक करत असताना गोलंदाज गणेश सोनावणे. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्ले यानंतर समाप्त होईल. तो सुद्धा फुल लेंथ होता आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगलं षटक नंतर फिनिश केलं. शेवटचे 4 चेंडू चांगले पाहायला मिळालेत खरं तर आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 16 धावा. ज्यांचं आगमन झालं या मंचावर त्या अर्थातच विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय बिडी शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय हर्षलजी भुजबळ यांना. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आणि त्याचप्रमाणे MB फिटनेसचे प्रोप्रायटर महेशजी भिंगारकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. न्यू पनवेल प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे
चेतनजी सुरते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. सर्व आलेल्या वेचुंबेतील आमच्या सगळ्या सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय न्यू पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम, सुस्वागतम. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर षटकार आणि एक चौकार आला होता, परंतु 4 डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाले सोनवणेकडून आणि त्याचमध्ये 10 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. पॉवर प्लेमध्ये 16 धावा करू शकल्यात. कोणती सफलता मिळालेली नाहीये, परंतु सलामीवीरांना पहिल्या 2 ओव्हर्समध्ये थांबवण्याचं कार्य मात्र जरूर झालंय. स्विंग बॉल तिसऱ्या षटकासाठी वापर केला जातोय आणि बघूया तिसऱ्या षटकामध्ये अजून काही वेगळं पाहायला मिळणार का. चला तर जाऊया तिसऱ्या षटकासाठी. पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले ते सचिन मोरेला.
चांगली बॅटिंग झाली पहिल्या सत्रामध्ये. आपण बघितलं विनय ठाकूर ज्यानं 45 धावांचं योगदान दिलं, सिद्धेश दळवीनं 33 केल्या होत्या. सुरुवातीची 2 षटकं चांगली राहिली होती. सानिव्यान दानवे 11 16 धावा दिल्या होत्या, परंतु तदनंतर आपण बघितलं तर अनुक्रमे तिसऱ्या षटकामध्ये 17, चौथ्या षटकामध्ये 24, पाचव्या षटकामध्ये 26 अशा मजबूत धावा कुठल्या आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 84 धावांचं लक्ष्य आहे. आणि आता मात्र थोडा घाम गाळावा लागेल. सचिन मोरे असेल किंवा प्रेम असेल, या दोनही खेळाडूंना इरामन तयार. पहिलाच बॉल मिडॉनच्या दिशेमध्ये, परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये. 84 रन्स टू विन आहे आणि त्याचमुळे पॉवर प्ले फार महत्वाचा असेल. दोनही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. प्रेम नाईक चांगला लेदर खेळतो हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला सचिन मोरे, मोठं नाव आहे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामधील, याच्यावर फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे मॅचची. ओ डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह, फटका फसलाय. बॉल हवेत आहे, मिड ऑफला संधी, झेल टिपलाय.
शून्यावर मोठा धक्का सहन करावा लागेल. प्रेम नाईकला खातही उघडू दिलं नाहीये आणि भोपळाही न फोडू देता प्रेम नाईक मात्र परतलाय. 0 धावसंख्येवर हा सगळ्यात मोठा धक्का दिला हिरामण नाईकनं. गौरव कांडपे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना हिरामण पुन्हा एकदा बडॉफच्या दिशेमध्ये इकडे मात्र सिंगल रन धावसंख्येचा श्री गणेश होईल. 84 चेस करायच्या आहेत. सुरुवात मात्र खराब झाले ती सानवी आणि धन्वी 11 टीमची, कारण प्रेम नाईक सारखा दिग्गज खेळाडू टीमचा कॅप्टन अवघ्या शून्यावर बाद झाला. त्याला खातही उघडू दिलं नाहीये हिरामणनं. हिरामण सुद्धा तेवढाच खरं तर सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना सुद्धा दिसतो. हा खेळाडू ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट बऱ्यापैकी अनेक ठिकाणी जाऊन खेळत असतो. रिव्हर्स स्वीप, परंतु वाडा कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच ऑन पॉइंट. आणखीन एक मोठा धक्का. दोनही सलामीवीर शून्यावर बाद होतील. सचिन मोरे इकडे मात्र अनबिलिव्हेबल कॅच होता. विश्वास बसत नाहीये. मैदान सोडावं लागेल त्याला. हा सगळ्यात मोठा धक्का आता मात्र बसलाय. सानवी आणि धन्वी 11 टीमसाठी आता मात्र हा सामना सोपा राहिलेला नाहीये, कारण दोनही सलामीवीर आणि तेही दोनही दिग्गज फलंदाज शून्यावर बाद झालेत. आणि इकडे आता मात्र पाहायला गेलं तर थोडीशी नाजूक अवस्था करून टाकली ती हिरामण नाईक या दिग्गज गोलंदाजानं. चौऱ्याऐंशी चेस करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दोनही प्रमुख फलंदाजांचं योगदान नाही आहे, आणि त्याचमुळे मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोर्या 11 सलामीवीरांनी खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगमध्ये, ज्यावेळेस सिद्धेश जैवीनं 33 केल्या होत्या, विनय ठाकूरनं 45 धाबा जोडल्या होत्या आणि चांगली भागीदारी. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर दोन्ही सलामीवर अगदी शून्यावर बाद झालेत. इन ॲट नंबर 4 समकेश देवेकर. हो, इकडे मिड ऑन ला क्लिअर केलाय. पाठीमागून बॅकअप मिळेल. सिद्धेश वेगानं पोहोचलाय तिकडे. सिंगल येईल. सिंगलला फारसं काय बिघडणार आहे, कारण 84 चेस करायच्या, 16-17ची सरासरी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स येताना दिसत नाहीयेत. परंतु पहिल्याही ओव्हरमध्ये जेव्हा सचिन मोरेनं षटक टाकलं होतं, त्यानं सुद्धा फक्त 6 धावांचं षटक टाकलं होतं आणि त्यानंतर पुढच्या 4 ओव्हर्समध्ये 78 जवळजवळ 77 धावा आल्या होत्या. हिरामणचा बॉल आउटसाइड यश घेऊन फर्स्ट लिपकडे थोडंसं शॉर्ट थर्डमॅनला मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि बॉल सरळ निघाला. आउटफील्ड फास्ट आहे या ग्राउंडशी आणि बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना मिळतील 4 धावा आणि या चौकऱ्याच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 6 या आकड्यावर. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस सचिन मोरेनं षटक टाकलं होतं, 6 धावांचं षटक टाकलं होतं आणि इकडे सुद्धा 6 धावांचं षटक आलंय. नेक टू नेक असं म्हणायला काय हरकत नाहीये. जरूर सरासरी जी आहे ती 17ची सरासरी आहे, परंतु जर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा येऊन धावा होत असतील तर आपण सुद्धा काढू शकतो. याच आत्मविश्वासानं आता मात्र मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक येईल.
सिद्धेश दळवी दुसऱ्या षटकासाठी दाखल होत असताना पहिल्या षटकामध्ये 6 धावा झाल्यात आणि दोनही दिग्गज फलंदाज बाद झालेत. प्रेम नाईक आणि सचिन मोरे दोनही मोठी नावं ज्यांना खातही उघडू दिलं नाहीये हिरामणनं आणि शून्यावर बाद झाले होते. परंतु पहिल्याही इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या सचिननं. इकडे सुद्धा 6च धावा झाल्यात. परंतु तदनंतर जवळजवळ 77 धावा आल्या होत्या 4 ओव्हर्स मध्ये, ज्यामध्ये महागडी गोलंदाजी सचिन मोरेच्या तिसऱ्या षटकामध्ये 17, चमकेश दिवेकरनं दिल्या होत्या 24 आणि अबी हुजरेनं दिल्या होत्या तब्बल 26. सिद्धेश दळवी थांब जरा, जाऊ नको. हॅलो माईक चेक. हॅलो. सात धावा झाल्यात. दळवीचा हा बॉल क्लीन बोल्ड त्रिफळा उडवलाय. 1 नो विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल इकडे सानिव्यान दळवी 11 टीमला. तिसरी सफलता गौरव कांडपिळे सुद्धा बाद होत असताना सुरुवातीचे प्रमुख फलंदाज ज्यांचं बिलकुल योगदान नाहीये या इनिंग मध्ये आणि त्यामध्ये 84 धाबांचा चेस करायचा आहे. आणि आता मात्र फार मोठं चॅलेंज असेल या धावसंख्येला जर पूर्ण करायचं असेल तर ज्या पद्धतीने हिरामणनं षटक टाकलं आणि तेच फार निर्णायक सुद्धा ठरले आतापर्यंत या मॅच मध्ये. सिद्धेश जयवी ज्यांना बॅटिंग करत असताना 33 धावा केल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाजी मधून सुद्धा ही पहिली विकेट आपल्या नावावर केले. इकडे मात्र लाऊड अपील आणि अपील स्वीकारले. आणखीन एक धक्का. सिद्धेशला मात्र दुसरी सफलता. लेग बिफोर द विकेट पायचीत सापडलाय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आता गळती लागले. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना खातही उघडू दिलं नाहीये अभिला. आतापर्यंत 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. आता मिडल ऑर्डरला अभिकडून नक्कीच अपेक्षा जरूर होती या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करेल. ते सुद्धा घडलेलं नाहीये. आज प्रमुख खेळाडूंनी मात्र पहिल्या मॅच मध्ये निराशा केली. सानिव्यान दळवी 11 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिवेश म्हात्रे. क्रॉस माझे डाऊन साईडला स्क्वॉलिंगला हिरामण त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चुकफेकी त्यामुळे फक्त सिंगलच होईल. 1 रन. नवीन पेनवेल प्रीमियर लीग मधील आव्हान होऊन बसले. चला काही करत राहा, कारण अगोदरच आपल्याला बराचसा वेळ झालाय आज सामने सुरुवात करण्यासाठी आणि पहिला मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 वाजून गेले. चला स्पीड अप करा. सगळे एकत्रित येऊ नका प्लीज. चला घाई करा.
तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तर फक्त 2च धाबा दिल्या. सिद्धेश जैवीचा ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहायला मिळाला या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना 33 धाबा, गोलंदाजी करत असताना 2 विकेट, स्विंग बॉलचा वापर केला जाईल या षटकासाठी. स्विंग बॉलच्याच ओव्हरमध्ये खरं तर धाबा आल्या होत्या. सचिन मोरेनं टाकलेलं ते षटक आणि त्या ओव्हरमध्ये 17 धाबा जिथून सुरुवात झाली ना तिथूनच धाबा येण्यास सुरुवात झाली होती. का सर्वात आधी आय थिंक स्विंग बॉलसाठी सचिन मोरेच्या अगोदर अभिला सुद्धा बोलवण्यात आलं होतं ते षटक टाकण्यासाठी. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज चेंज केला गेला. सचिननं टाकलं 17 धाबा, त्यानंतर चमकेश देवेकरनं 24 दिल्या, अभिनं मग शेवटच्या ओव्हरमध्ये 26 खाल्या आणि आज शेवटच्या 3 ओव्हर्समध्येच धाबा आल्यात. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर 50 धाबा खर्च केल्या चमकेश आणि अभिनं. शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 67 धाबा दिल्या होत्या. हा सरळ फुल लेंथ होता, फुल टॉस होता. इकडे मात्र कनेक्शन झालं नाहीये. पंचांचा 9 बॉलचा इशारा आलाय. या चेंडूवर थोडस कंट्रोल ठेवणं फार गरजेचं असतं, कारण हा चेंडू थोडासा वेगळा आहे. रिव्ह्यू वेस्ट साइड साठी रिव्ह्यू करण्यात आलाय. नो बॉल कॉल. त्यामुळे 1+1 अशा 2 धाबा मिळतील आणि नेक्स्ट बॉल हिरामणचा फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे आणि त्याचमुळे तेवढा धोका नसेल झेल टिपला हिरामणनं आपल्याच गोलंदाजीवर. परंतु फलंदाज मात्र सुरक्षित असेल. सिंगल मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11 या आकड्यावर. ऑन साईडला मिड विकेटला गॅप चांगली आहे आणि बॉल टप्पा खाल्यानंतर फ्लाय झाल्या सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धाबांकरता चौकार. आणि चौकारच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 15 ऑन बोर्ड. मोठं टार्गेट आहे, मोठं टार्गेट चेस करायचं आहे. नेक्स्ट मॅच बी रेडी. सज्ज रहा. चला, गुड मॉर्निंग आणि विहान 11. नेक्स्ट मॅच किसन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काम कर लो. हिरामण नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल गे रे किसन. दिव्येश म्हात्रेच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता हिरामणचा हा चांगला बॉल. निर्धाव येत असताना 22चा इशारा आला. 1 रन कंप्लीट केले. इथून 84 धावा चेस करणं आता मात्र अवघड झालंय. ज्या खेळाडूंकडून अपेक्षा होती त्यांनी आज मात्र अपेक्षा भंग केलाय. आज हिरामणनं 2ही फलंदाजांना पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केलं होतं, प्रेम आणि सचिनला, आणि त्याचमुळे ते टेन्शन वाढलं. तो दबाव स्पष्टपणे जाणवतोय. आणखीन एक फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला मिडऑनच्या दिशेमध्ये. पण विकेटचा फिल्डर येऊन बॉल थांबेल तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन. ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 ऑन बोर्ड, 18 धाबा धाव फलकावर. मोठ्या फटक्यासाठी बिलकुल वाव दिला जात नाही. अगोदरच 4 फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला दिव्येश म्हात्रे आणि चमकेश आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू भरता बेकार निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये.
डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 4 गडी बाद 18 धावा. त्या ठिकाणी सन्मान केला जाईल आमचे मान्यवर मॉर्निंग क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू आमचे के पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय के पाटील यांना की आपण हा सन्मान स्वीकारावा. विशालजी जितेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर राम पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 18 धावा झाल्या 3 ओव्हर्स मध्ये. सचिन नाईक 14 षटक घेऊन आणि त्यानंतर आणखीन एक दिग्गज खेळाडू नाना दिवेकर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर नाना दिवेकर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. सध्या 40 प्लसचं क्रिकेट खेळतात चांगल्या पद्धतीनं. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला होता, इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. एकच जावेल औपचारिकताच पूर्ण करावी लागणार असं दिसतंय या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम्स सज्ज राहा. चला गुड मॉर्निंग आणि विहान 11 दोन्ही टीम्स. ऑफस्टमच्या बाहेर होता, कटकण्याचा प्रयत्न बॅटला चाटून गेलाय. स्वतः फलंदाज सुद्धा सांगतात, तिकडे कळवतात. हा डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कटकण्याचा प्रयत्न, इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. हो यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चांगला कनेक्ट केला. इकडे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावा करता षटकार. सतीजी पुजारी यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सतीजी साळुंगे यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. कटकडाचा प्रयत्न, चला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 26 धावा, 26 रन्स. अठ्ठावन्न धावांची गरज आहे आणि इम्पॉसिबल टार्गेट आता मात्र. चला नेक्स्ट मॅच, विहान 11 आणि गुड मॉर्निंग किसन यांचा संघ. स्कोर झालाय तो 26 धावा. चला गुड मॉर्निंग टीम. चला विहानने टॉस जिंकलाय. फुल टॉस आहे.
स्विंग केला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून खेचला हा फटका. 6 धावांवर करता षटकार. यशचा पहिलाच बॉल आणि त्याचं भव्य स्वागत झालंय 6 धावेनं. चांगला लेग ब्रेक यावेळेस मात्र यशचा. टप्पा पडला आणि हलकासा बाहेर निघत चमकेशला बीट केलंय. बत्तीस धावा झाल्यात आतापर्यंत. 84 धावांचं टार्गेट आहे. आसपासही नाहीये टार्गेट, बरंच दूर टार्गेट आहे आणि ते अचीव करणं आता मात्र कठीण गोष्ट. यावेळेस मात्र चांगला कनेक्ट केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल ट्रॅव्हल होईल. चमकेश चमकतोय जाता जाता. आणखीन एक षटकार. थोडस पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाईल या षटकाराच्या मदतीनं. नाना या. हो, इकडे बॉल थर्ड मानकडे निघालाय आणि 4 धावा आय थिंक नाहीयेत, म्हणजे एकच धावेल. सिंगल रन. नेक्स्ट मॅच लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. विहान 11 आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. 39 रन्स, 39 धावा धावफलकावर. आउटसाइड ऑफ फुल लेंथ होता, ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल मिळेल फार तर जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब केलंय मोठ्या फरकानं. हा सामना मात्र पहिलाच जिंकणार हे जवळजवळ स्पष्ट केले ते मोरया 11 टीमनं. सिद्धेश दैवी, विनय ठाकूर, कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच बॅटिंगच्या जोरावर विनय ठाकूरचा मोरया 11 संघ मात्र नवीन पनवेल प्रीमियर लीग मध्ये पहिली लढत मात्र जिंकतोय. अभिनंदन मोरया 11 टीम, वेल प्लेड आणि हार्ड लक सानवी आणि धनवी 11. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.